बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? गुड बच्चा, बहुत बेहतरीन होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला नवोदय का हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किया है पिछले ऑलमोस्ट 7-8 दिनों से, उसको बरकरार रखते हुए कहीं ना कहीं बेसिक का जो पहलू था हम लोगों ने पूरा का पूरा खा गए, बराबर है। और कहीं ना कहीं बेहतरीन ढंग से एडिशन हुआ, सबट्रैक्शन हुआ, मल्टिप्लिकेशन हुआ, डिव्हिजन हुआ, इसके जो पहलू है, काय काय मेन महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये लक्षात ठेवायचे असतात, कशा पद्धतीने त्या सगळ्या क्रिया करायच्या असतात, यावर आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे, बरोबर आहे. आणि काल आपण सुरुवात केलं होतं संख्या पद्धती, ते भारतीय पद्धतीमध्ये कशा पद्धतीने यूज होतोय आणि आंतरराष्ट्रीय पद्धतमध्ये कशा पद्धतीने यूज, याबद्दल मला वाटते, मला असं नाही वाटत की आता कुठे नाही कुठे काही असं डाऊट कोणाच्या मनामध्ये असेल बा म्हणून. आहे का? आहे का? ठीक आहे, काही असेल तर सांगाल, आपण त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आज काही व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल त्यासोबतच डील करूया, ज्या गोष्टी आपण काल अभ्यास केलं होतं त्यावर आधारित. चालेल? चलेगा ना? अरे चलेगा? चलो बच्चा, स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस एकेडमी में भी। क्या है? तो कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे और हमारा पढ़ा हुआ कंटेंट अगर सपोज आपको अच्छा लग रहा होगा, तो प्लीज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब आप भी करके रख ले, तो बाद में भूल जाते हो नहीं क्या? किया ना? चलो, गुड गुड, डबल से मत करना है तो फिर अनसब्सक्राइब हो जाए वैसे। हाँ, ओ कोनी कोनी ठीक है। एनीवे, आप लोग वैसे नहीं करोगे, इसी उम्मीद से शुरुआत करते हैं आज का ये बेहतरीन सा सफर। डिंग डिंग। तो कल थोड़ा सा रिवीजन, कल का मैं अगर आपको रिवीजन बताना चाहूँ, तो हम लोगों ने क्या सीखा था रे कल, कि अगर सपोज अगर बघा भारतीय पद्धत असेल तर पहिल्यांदा 3 अंकानंतर आणि मग प्रत्येकी 2-2 अंकानंतर कॉमा लागत असतो. हे भारतीय पद्धत झाली. तीच अगर सपोज इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय पद्धत असेल तर काय करायचा? हा, प्रत्येकी 3-3 अंकानंतर कॉमा लागतो, बस. आगे हो ना? समझला? अगर सपोज मैंने एखादा एग्जाम्पल आपके सामने फेक दिया, ठीक है, भारतीय पद्धत आणि इंटरनॅशनल पद्धत, त्याला दोन्हीमध्ये तुम्ही कन्वर्ट करून दाखवू शकाल का? हा बघा, लिहून बघ. एक लिहितोय भारतीय आणि एक लिहितो आंतरराष्ट्रीय. लक्ष द्या, एक इंडियन आणि एक इंडियन आणि एक इंटरनेशनल. अब ध्यान से देखिएगा, अगर सपोज बघा इकडे, अगर मी 1000 लिहिलं बघा आणि इकडे पण 1000च लिहितोय, तर या दोघांमध्ये काही फरक राहणार का? इथे पण 3 अंकानंतर, इथे पण 3 अंकानंतर, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही फरक नाही जाणवला. जाणवलं का? जाणवलं का बळा? नाही. जर मी थोडासा चेंज करतो आता आणि म्हणतोय 5 2 3 4 5 6, काय, आणि इथे बघ 5 2 3 4 5 6, यामध्ये थोडासा फरक जाणवेल तुम्हाला. कसं? कारण की भारतीय पद्धतमध्ये 1 2 3 मागे येऊन 3 अंकानंतर काय लागतो आणि नंतर प्रत्येकी 2, तर 1 2, ही झाली भारतीय पद्धत. पण याच संख्याला मी अगर सपोज आपलं आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये जर मला लिहायचं असेल ना, ते थोडासा घोळ होतो रे. कसं? प्रत्येकी 1 2 3 आणि मग 1 2 3 झाला, द्यायची गरजच नाही. झाला, खतमच झाला. झाला, खतमच झाला. समजलं? या ठिकाणी भारतीय पद्धतीमध्ये याला 1000 म्हणतात, इथे पण 1000च म्हणतात. टर्म्स जेव्हा केव्हा भारतीय पद्धतमध्ये अशा संख्यांसोबत मला रिलेट करायचं आहे, तेव्हा याला वाचन कसं कराल रे तुम्ही? बघा, 1 10 100,000 10,000 लाख, म्हणजे 5 लाख, ठीक आहे, 23,000, ठीक आहे, 456. अच्छा, याला मराठीमध्ये कसं लिहाल ते पण गरजेचं आहे. सांगा बरं. 5 लाख, 5 लक्ष, हा 5 असंच नाही राहणार, तर मी थोडंसं शॉर्ट फॉर्म लिहितोय वेळा. ठीक आहे, इथं कसं लिहायचं? 5 लक्ष, आता एकच एक छान लिहून देतोय हा. 5 लक्ष 23,456.
56. समजलं? ठीक आहे. हे कशामध्ये? भारतीय पद्धत. कधी कधी तुम्हाला असं देऊन देतोय, त्याला अशा स्वरूपामध्ये ओळखा असं म्हणलं, किंवा असं दिलं जाईल त्याला अशा स्वरूपात लिहा असं म्हटलं. म्हणून अशा बाबतीत पप्पा मम्मींची मदत घ्यायसाठी सुरुवात करा. समजलं? 1 पासून ते 100 पर्यंत तुम्हाला मराठीमध्ये शब्दांची समज असायला पाहिजे. समजलं? समजलं? त्याची प्रॅक्टिस करायची. इंग्लिशमध्ये नो डाऊट तुम्हाला येतोय की नाही येत आहे ना. पण आता 56 ला मराठीमध्ये काय म्हणतात ते लक्षात राहायला पाहिजे की 56 म्हणतात. समजलं? 59 ला मराठीमध्ये काय म्हणतात तर 59 म्हणतात. हे बिलकुल आलं पाहिजे. बघा, मी असं नाही म्हणतोय की मी खूप माहीर आहे त्या गोष्टीबाबत, म्हणून मी पण स्वतः कुठे ना कुठे स्ट्रगल केला है त्या गोष्टीबाबत. समझलं का? कि मैं तो पूरा आर्मी स्कूल वाला बंदा हूँ। समझ रहे बात को? ठीक है, तो कहीं ना कहीं अगर सपोज देखोगे तो एक पहलू ही अलग था बड़ा आर्मी स्कूल का, टोटली इंग्लिश वर्जन का था, है ना। उसमें मराठी का टच मेरा था ही नहीं। अभी भी देखते होंगे आप लोग, मैं मराठी के साथ बहुत स्ट्रगल करता, कुठे ना कुठे आता बोलता, आता ठीक आहे तुमच्यासोबत संवाद साधताना कुठे ना कुठे मला ते शब्द आठवत आहेत, जेव्हा केव्हा मला काही स्पीच द्यायच्या, इकडे तिकडे बोलायच्या, तेव्हा सत्यानाश होते। तब मेरे को जरा दिमाग मतलब शब्द नहीं आते। अब आपके ये मैथमेटिक्स के शब्द ठीक है, अब मैंने उसको परख लिया है, उसको समझ लिया है, उस पर स्टडी किया है, चांगला अभ्यास करून आता मी तुम्हाला तुमच्यासोबत बोलू शकतो। समजत आहे? पण माझं असं म्हणणं आहे की जर मी करू शकतो तर तुम्ही तर करूच शकाल ना, तुम्ही तर करूच शकाल ना। तुम्हाला तर ती समज आहेच ना ऑलरेडी। मी तर लहानपणापासून महाराष्ट्रात आहे ना। मी लहानपणापासून कधी दिल्ली, कधी जम्मू, कधी पठाणकोट, कधी सिल्लीगुडी, ठीक आहे, कधी हैदराबाद, कधी सिकंदराबाद, समजलं? तर अशा अशा ठिकाणी असल्या कारणाने माझा टचअप जरा मराठीच्या रिगार्डिंग तेवढं छान नाही, पण मी काय आहे महाराष्ट्रीयन। बोलो जय महाराष्ट्र। ठीक है, तो देखो, हाँ बड़ा बोलो। मुंबईमध्ये नाही बडा, मुंबई नाही। हा, हैदराबाद। एकोटी मूळ नाड ऋण, ठीक आहे, हा म्हणजे थोडा थोडा तमिळ समजतोय काय है ना। चला पहा आता, 5,23,456 सांगण्याचा उद्देश माझा फक्त तुम्हाला असं होतं रे, मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्या गोष्टी अगर सपोज मतलब उस माहौल में मैंने मतलब खुद को डाल दिया था, बराबर है। और उसके बाद यहाँ पे महाराष्ट्र में जब हम लोग आते हैं, और कहीं ना कहीं जब मराठी के साथ मैं स्ट्रगल कर रहा था, बावजूद उसके अभी मैं मराठी मीडियम वाले बच्चों को पढ़ा रहा, आपको तो पढ़ा ही रहा, लेकिन पुलिस भर्ती आर्मी भर्ती वाले बच्चों के साथ भी मैं डील कर रहा हूँ मराठी में। अगर सपोज मैं टोटली इंग्लिश वर्जन का बंदा अगर मराठी के साथ बेहतरीन इंसाफ कर सकता हूं, तो आप मराठी मीडियम या मराठी महाराष्ट्रियन भी होने के बावजूद आप तो कर ही लोगे ना। यही तो मेरा कहना है, बाकी कुछ नहीं। आराम से ना, तुम्ही दैनंदिन दिवसामध्ये घरी वगैरे सगळेच जण मराठी बोलताच ना रे। तर तुम्हाला बघा, आता कुठे नाही कुठे पप्पा मम्मीची पण साथ भेटेल, त्यांना तर समजतोच ना की 56 म्हणजे 56 म्हणजे काय 56, 99 म्हणजे काय 99, 89 म्हणजे काय 89, 79 म्हणजे काय 79, 69 म्हणजे काय 69, 39 म्हणजे काय 39, 19 म्हणजे काय 19, ह्या गोष्टी त्यांना माहितच आहेत ना। तर त्या रिगार्डिंग जेव्हा केव्हा तुम्हाला असं काही त्रास वाटलं, पप्पा मम्मींची मदत घ्या। पप्पा मम्मी याला काय म्हणतात सांगाल बरं? मग मला विचारा बरं, मी मराठीमध्ये सांगू शकतो का? बघा बरं, असं त्यांची मदत घ्यायची, पप्पा मम्मींची। कारण की या गोष्टी आता मी इथं घ्यायला घेऊ ना आपण तर वेळ जाणार आहोत, कळतंय? म्हणून थोडंसं मराठीच्या टचअप तुम्हाला राहिलं पाहिजे। तुम्ही स्ट्रॉंग राहा ना प्रत्येक गोष्टीमध्ये, मराठी राहो, हिंदी राहो, इंग्लिश राहो, अर या 3 तरी लँग्वेज तुम्हाला छान जमलं पाहिजे, अगर भारतामध्ये छान पद्धतीनं काम करायचं असेल तर। काय समजलं का? समजलं का? आणि ज्याला इंग्लिश आली, आहा, कामच जमलं। चला, नाही का मला नाही येत पाय। आता 5 2 3 4 5 6 याला अगर सपोज मला आंतरराष्ट्रीय पद्धतमध्ये लिहायचं असेल, बघ बरं, वन्स कसं मोजतो आपण? वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, 100,000,
ही आंतरराष्ट्रीय पद्धत आहे, लाख नाही. भारतीय पद्धत मध्ये लाख लागतो का? कालच डिस्कस केलं होतं ना आपण. या गोष्टी समजून घ्या. या गोष्टीवरच सगळं खेळ आहे. आता मराठीमध्ये बोलतोय एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 100,000. म्हणजे याला आता वाचताना कसं वाचाल? 500. लक्ष दे. कसं? 5 का असं लिहा? 523,456. आता अंग्रेज लोक लिहितात. आम्हाला कसा पाहिजे भाऊ? होत बसल काम धंदा. मराठीत पाहिजे. याला कसं लिहायचं? 523,456. वाव, चांगला आहे. एवढा मोठा लिहा लागला. उलूचाच उलूचा छोटा छोटा बच्चा. है की नाही? समझ में आया की नाही आया? पडा सांगण्याचा उद्देश तुम्हाला असं पण माहित असायला पाहिजे, असं पण माहित. मी सांगताना बघा, तुम्ही बघत असाल काय काय गोष्टी समजवत असताना तुम्हाला काय 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 नॉर्मली सगळ्याच गोष्टी समजवत असताना कुठे ना कुठे इंग्लिशचा पण आणि मराठीचा पण उपयोग करतोय ना, जेणेकरून का बरं त्यामागचं कारण काय असेल माहित आहे? कारण की सगळेजण तुम्ही लहानपणापासून कॉन्व्हेंटमध्ये शिकता आणि तिथे तुम्हाला टचअप कशाचा मिळालाय? इंग्लिशचा. म्हणून काही काही शब्द असे आहेत बघा, तुम्हाला ते मराठीमध्ये माहित आहेत पण इंग्लिशमध्ये माहित नाही. काही काही शब्द असे आहेत जे इंग्लिशमध्ये माहित आहेत पण मराठीमध्ये माहित नाही. समजलं का? आणि त्या गोंधळ पायीच नवोदय किंवा स्कॉलरशिप मध्ये तुमच्यासोबत थोडासा सत्यानाश होतो. इन्साफ होत. कारण की शब्द माहित नसतात ना बाळा. शब्द माहित असतात का? नाही. आता मला सांगा, अगर सपोज मी तुमच्यासोबत अगर सपोज काही बोललं, तुम्ही समजू शकाल का? अगर सपोज मी बोलतोय की कुठं गेला कुठं गेला कुठं गेला? थांबतो रे, थांबतो. अच्छा, स्वरा के रिगार्डिंग बोल. क्या आपको पहचानना है कि मैंने क्या बोला? चलेगा? चलेगा? म्हणजे मी कन्फ्युजन सांगतोय बघा. जर आपल्याला शब्द नाही समजले तर नाही प्रश्न समजेल, तर उत्तरचा तर प्रश्नच नाही. बरोबर आहे? अगर मैं बोलता हूं कि दैट स्वरा इज अ पर्सनैलिटी हु हैव द एबिलिटी टू डू समथिंग डिफरेंट देन अदर. क्या बोला मैंने? मैंने क्या बोला? दैट स्वरा इज अ पर्सनैलिटी हु हैव द एबिलिटी टू डू समथिंग डिफरेंट देन अदर. बस इतकाच. पण काय काय शब्द समजले का? आलं ना सत्यानाश का? आला का नाही सत्यानाश का? ठीक आहे. मी असं म्हटलं की स्वरा ही एक अशी छान व्यक्तिमत्व आहे की जिच्यामध्ये अशी क्षमता आहे की ती सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवेल. असं मी मराठीत बोललो, इंग्लिशमध्ये बोललो. समजलं का? आता आता मी मराठीत बोलल्यावर तुम्हाला समजलं की नाही मी कसं बोललो बघ. समजलं ना? का बरं? कारण की तुमच्याकडे तो मराठीचा ऑलरेडी आहे म्हणून तुम्हाला ते शब्द समजले. इंग्लिशमध्ये बोलताना समजलं का? काही काही समजलं पण पूर्ण समजले का? नाही. पर्सनॅलिटी ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. समथिंग बेटर म्हणजे छान. मग त्याच्या व्यतिरिक्त पुरा सत्यानाश होता का नव्हता? होता का नव्हता? ठीक आहे. म्हणजे समजलं ना तुम्हाला शब्दांचा कसा हेराफेर असतो बा म्हणून. तसंच अगर सपोज म्हटलं मी की बिफोर रॅप बिगन there would not be a problem of any such type of action or flowing action while speaking my मातृभाषा which is been Hindi or Marathi. मला एक गोष्ट सांगा, मातृभाषा हिंदी किंवा मराठी या व्यतिरिक्त तुम्हाला का समजलं? समजत आहे? समजत आहे. प्रॉब्लेम इथेच असते. भाषा न समजण्याचा सगळ्यात मोठा कारण, अभ्यास न समजण्याचा सगळ्यात मोठा कारण, अभ्यासामध्ये मन न लागण्याचा सगळ्यात मोठा कारण हीच वस्तुस्थिती की आपल्याला शब्दांचा नॉलेज नसते. आपल्याला शब्दांची समज नसते म्हणून असा प्रॉब्लेम असतो. आणि म्हणून आपण फसते. नाही नाही सांगत आहे बाळा मी की प्रॉब्लेम कुठे होतोय आणि म्हणूनच मी म्हणतोय
की कुठे नाही कुठे नवोदय घेत असताना, नवोदयाचं चयन करत असताना ते विषय सिलेक्ट करताना मीडियम मराठी घ्यायचं की इंग्लिश घ्यायचं, आता तुमचं क्लिअर झालं असेल की मराठी मीडियम का बरं घेणे आणि इंग्लिश मीडियम का बरं घेणे. क्लिअर आहे बाळा? क्लिअर आहे की नाही आहे? आता बघा ना, जर तुम्हाला एखादा पॅराग्राफ मी असं जसं बोललं इंग्लिश मध्ये आलं आणि तो सत्यानाशी समजलाच नाही, उतारा रे उतारा. जर तो समजलाच नाही, त्याच्यावर आधारित विचारलेले प्रश्न तुम्हाला उत्तर देता येतील का? आणि राहिली गोष्ट मराठीची, वाचून तर थोडा बहुत तर समजतेस ना बाळा. मराठीचा तर एवढा तर नॉलेज आहेच ना आपल्याला, वाचून समजून जातो की अच्छा असा आहे का हा उतारा, मग विचार म्हणा कोणते प्रश्न, तर उत्तर डायरेक्ट रपारप. म्हणून मराठी मीडियम घ्यायचं. मराठी मीडियम म्हणजे ज्या ज्या लँग्वेज जे तुम्हाला समजतात त्या मीडियम मध्ये घ्या. थोडासा त्रास होईल गणितामध्ये, काही काही शब्द समजण्यासाठी, त्यासाठी मी आहे. रिझनिंगचा तर फरकच नाही पडत, कारण की तो बिचारा हिंदीत राह नाही, इंग्लिश राह, कन्नड मध्ये राह नाही तमिळ मध्ये राह, सत्यानाशी आम्हाला विचार म्हणा चित्र पावाशी मतलब होत बसल. बरोबर आहे का नाही? अरे हो की नाही? फक्त गणित आपल्याला थोडा बहुत काही शब्दांमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून मराठी न घेणे हा चुकीचा डिसिजन राहणार असं मला वाटतंय. बाकी मर्जी आपकी है बच्चा, मैं कभी किसी को जबरदस्ती नहीं करता. बस कुछ कुछ चीजें, कुछ कुछ टर्म्स जरूर सिलेक्शन करते वक्त याद रखिएगा कि भाई मेरे बच्चे को या मेरे बच्ची को जो मैं मीडियम दे रहा या लेने के लिए मजबूर कर रहा, क्या सच में उस काबिल वो बच्ची या बच्चा है या नहीं है. बाकी मर्जी आपकी है. चलो सामने जाते हैं. अगर ये आपको समझा है तो कुछ एग्जाम्पल दो मैं दे दूं, आप मुझे उसको भारतीय पद्धत आणि आंतरराष्ट्रीय पद्धत मध्ये बदलवून द्यायचं आणि त्यानंतर त्याच्या रिगार्डिंग मराठीमध्ये लिहून दाखवायचं. चालेल? जसं मी हा लिहून दाखवलाय. चालेल का? चालेल? तर चला बरं बाळा, एक प्रश्न मी तुम्हाला देतो, फक्त ते लिहून दाखवा. ठीक आहे? 4-3-7, 4-3-7, त्याच्यानंतर 8-9-1-9-0, 8-9-1-9-0 इथे पण देतोय. थांब बाळा. 4-3-7-8-9-1-9-0 याला आधी भारतीय पद्धतमध्ये आणि आंतरराष्ट्रीय पद्धतमध्ये मांडणी करा आणि त्यानंतर अक्षरांमध्ये लिहा. चालेल? चला मी तुमच्यासाठी पण वेळ देतोय, कमेंट करून तुम्ही पण मला सांगू शकता जर तुम्हाला पॉसिबल असलं तर. क्या ये बात क्लियर हुई बच्चा पाठी? जल्दी. बात चला बघा, बघून घ्या आता. पाहू कोणाच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर निघून जातील. बघा रे चिमण्या, अरे चिमण्या बघ. भारतीय पद्धतमध्ये काय करावं लागतो? पहिले 3 अंकानंतर कॉमा, मग 2-2 अंकानंतर कॉमा. आता याला कसं लिहायचं रे? पहिलं मोजा बरं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, करोड म्हणजे कोटी. अय कोटी, अय कोटी. ठीक आहे? म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये कसं लिहाल? 4 करोड 37,89,190. आम्हाला काही इंग्लिश घेणं देणं आहे का? पण मराठीमध्ये सांगतो, मराठीत सांगतो. काय म्हणायचं बाळा? 4,37,37,लाख
लक्ष 37 लक्ष 89 89 एकशे नाही 89,000 लिहा लागेल आधी. हा 89 काय लिहा लागेल बाळा? 1000 एकशे 190. माझ्या मराठीवर जायचा नाही, माझी मराठी एकच नंबर आहे. ठीक आहे ना? फक्त बाळा बघा कसं कन्फ्युजन दूर करायचं. आपल्याला माहित आहे एकक दशक शतक आहे, एकक दशक शतक. त्याच्यानंतर हा कसला हिस्सा झाला? 1000. हा कसला हिस्सा झाला? लक्ष. आणि हा कसला हिस्सा झाला बाळा? कोटी. म्हणजे त्या हिशोबाने त्याला मांडणी करायची असं माझ्या सांगण्याचा उद्देश झाला. म्हणजे हा काय 4 कोटी, हा काय 37 लक्ष, हा काय 89,000 आणि हा तर टेन्शनच नाही 190. 190. क्लिअर झालं बाळा? क्लिअर झालं? अशा पद्धतीने मी आता कमसे कम तुम्हाला 5-5 देणार आहे बरं प्रश्न, घरी होमवर्क करून आणायसाठी. चालेल? चला आता बघा याला कसं करायचं ले. आता तुमच्या इंटरनॅशनल पद्धत आहे, टेन्शन नाही म्हणा. बाय सांग बरं, प्रत्येकी 3 अंकानंतर कामा. टुबुक 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 आलेले, टुबुक 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 आलेले. मोजा. एकक दशक शतक हजार 10,000 100,000 मिलियन 10 मिलियन. बोलो भारत माता की. भाई आपको आ गया. नाही तर भाऊ 10,000 नंतर डायरेक्ट कोणी म्हणते लाख. भाऊ आता आपण अमेरिकेत गेले आहो, आपण भारतात आहोत का? हा सोडवायसाठी अमेरिकेत जावं लागेल ना का? चला तर बाय बोंबला बोंबला नाही सांगा बडा, हा कशाचा आहे रे? बिलियन. कशाचा आहे बडा? बिलियन. हा हा कशाचा होगा? 1000. आणि हा तर टेन्शनच नाही 100. चला मग काय म्हणायचं बघा इंग्लिश मध्ये. 43 मिलियन 700 789 89 100 100 190. समजलं? That we have to pronounce it in the format of international language. This has been 43,789,190. Get it? Get it? आता प्रामाणिक पद्धतीने भारताच्या हिशोबाने म्हणूया 43,789,190. अरे 100 नाही पाहिजे इथे 1000 पाहिजे ना बाळा. मग तुम्ही मला माझ्या चुकी झाली म्हणून सांगितलं का नाही? तर 1000 पाहिजे. ठीक है? सॉरी वो शायद लिखते लिखते फ्लो में हो गया. 43,789,190. समजलं? आता याला मराठीत कसं लिहायचं बघा बरं. काय लिहाल? 43 ला मराठीत काय म्हणतात? 43. 43 मिलियन. मिलियन 700. 89 ला 89. 89,000 190. समजला का रे चिमण्या? हो 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 समजलं का रे चिमण्या? काही डाऊट कोणा कोणाचे? बिलकुल दोन्हीचे दोन्ही बरोबर होते हात वरती. गुड, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बढ़िया बढ़िया बढ़िया. समजलं का बाळा? समजलं का सगळ्यांना? याला कसं डील करायचं होतं समजलं सगळ्यांना? ठीक आहे. इंग्लिश मध्ये सांगण्याचा माझा उद्देश तेच होतं की खूप साऱ्या मुलांना इंग्लिश मध्ये माहिती आहे. ठीक आहे. त्याचं कसं तुम्ही आपण रूपांतर आता करता त्यावर सगळं खेळ आहे. चालेल? चालेल? ठीक आहे. आता तुम्हाला होमवर्क काय राहणार आहे ते पाहून टाका. होमवर्क काय राहणार आहे बघून टाका. तुम्हाला होमवर्क राहणार आहे, लक्ष दे. तुम्हाला होमवर्क राहणार आहे बाळा की
भारतीय पद्धत बघा असा इथं लिहून देतो मी, भारतीय पद्धत आणि आंतरराष्ट्रीय पद्धत या दोन्हीमध्ये मला पाहिजे हा, ते पण मराठीमध्ये पण इंग्लिशमध्ये. ठीक आहे, चल एक एक्झाम्पल मी अगर सपोज दिलं 379894 त्यालाच इकडे लिहायचं 379894 कसं लिहाल कॉमा कुमा तर तुमची इच्छा. ठीक आहे, त्याच्यानंतर 123493798 त्याच्यानंतर 123493798. ठीक आहे, तीनच देतो जास्त नाही देत. झालं, चला बघ अगर सपोज मी म्हणेल 9898973947. ठीक आहे, 9898973947. ठीक आहे ना, तीनच प्रश्न बाळा तुम्हाला काय राहतील ऍज अ होमवर्क राहतील. चालेल, तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता की त्यात तुमचं उत्तर काय. नाही तर काय करायचं, जे नवीन विद्यार्थी असतील जे आमच्या ग्रुपमध्ये जुळलेले नाही आहेत, ठीक आहे, त्यांनी जो खाली नंबर येतोय ना 8275397522 वर तुमचे सोडवलेले जे काही कागदावर तुम्ही सॉल्व्ह केला असणार किंवा होमवर्क जे काही केलं असणार ते मला व्हॉट्सअप करा, मी बघून टाकणार. ओके, चलो तो देखो बच्चा, सामने जाते हैं नेक्स्ट टॉपिक के तरफ, क्योंकि ये टॉपिक यहाँ पे खत्म हुआ. समझ रहे हो क्या, नहीं समझे? अरे हाँ बोलो बड़ा. देखो अब अगर सपोज नवोदय के हिसाब से मैं अगर आपको बात करूं तो इसमें सवाल कैसे पूछे जाते हैं उस पर अगर डिस्कशन करें तो क्या आप लोग पसंद करोगे? पसंद करोगे? बघा प्रश्न असा आहे, लक्ष द्यायचा. काय म्हणतो की गोम्याच्या मित्राने ना, गोम्याच्या मित्राने, गोम्याच्या मित्राने काही बनवून टाकू आपण. गोम्याच्या मित्राने त्याला 1,000,000 रुपये दिले. त्याला 1,000,000 रुपये दिले. त्याने, आता त्याला म्हणण्यापेक्षा कोणाच्या तरी टाकून टाकू का नाव. गोम्याच्या मित्राने टिम्याला 1,000,000 रुपये दिले. टिम्याने 1,00,000 1,10,100,000 रुपये खर्च केले. काय केले? खर्च केले. तर टिम्याकडे किती रुपये उरले? टिम्याकडे किती रुपये उरले सांगा. असा किती रुपये उरले असा त्याचा काय म्हणणं है. अब चीजों को समझो, चीजों को परखो. अब देखो जिसको पता ही नहीं है कि भाई 1,000,000 क्या होता है, उसका सत्यानाश काम हो जाएगा कि नहीं हो जाएगा? बड़ा अरे नाही, बसा बसा, बघा बघा, छान प्रयत्न केला. पहिला आधी समजून घ्या. ठीक आहे, आपोआप मग तुम्ही छान उत्तर द्यायला लागेल. चांड्र्या इकडे वरती. ठीक आहे ना. आता गोम्याच्या मित्राने टिम्याला किती रुपये दिले रे? 1,000,000. आता 1,000,000 कसे लिहितात? 1s, 10s, 100, 1000, 10,000, 100,000, मिलियन. झाले की नाही मिलियन? हे मिलियन झाले. याला यामधून त्यांनी 1,00,000 रुपये खर्च केले. आणि खर्च करणे म्हणजे वजा करणे असते की बेरीज करणं असते? जसं तुमच्याकडे 10 रुपये होते, 10 रुपयामधून अगर सपोज तुम्ही 5 रुपये खर्च केल्या तर तुमच्याकडे का 15 रुपये राहतात? 5 रुपये राहतील. कारण की तुम्ही खर्च केला ना. ज्या क्षणी तुम्ही खर्च करता म्हणजे मायनस करता. ज्या क्षणी आम्ही खर्च करतो, बैलीन इकडे, आम्ही खर्च करतो तेव्हा मायनस करतो. तेच आता पाय, आता 1,00,000 रुपये खर्च केलं. खर्च किती केलं बाळा? म्हणून काय करायचं? मायनस. कोणाला? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. म्हणजे किती रुपये उरले असतील? पहा बरं रे बाळा.
टकल्यातून टकल्या टकल्या, टकल्यातून टकल्या 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 टकल्या, 10तून 1 म्हणजे किती उरले मोजा बरं. एक वन्स, टेन्स, थाउजंड, लाख म्हणजे 9 लाख किंवा त्यालाच तुम्ही लक्ष उरले असं म्हणू शकता. आता मला एक गोष्ट सांगा, ज्याला गुड ज्याला माहितच नाही बाळा की 1 मिलियन किती असतात, झाला ना बिचारा बोंबलत राहील. म्हणून या गोष्टी प्रॉपर पद्धतीने समजून घ्या की आता कसं आपल्याला प्रश्न बनल्या जाऊ शकतो ते. क्लिअर आहे? प्रश्न समजलं? चला व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल करूया का? पहा बरं. हा काव्याला भारतीय पद्धत मध्ये सांगा याला भारतीय पद्धतीने नाही सांगू शकत आपण. सांग बरं. पहिले लिहा. अशा पहिले साधारण लिहून टाकायचे, जितक्या दिल्या आहेत तितक्या. असेच दिले आहेत ना. 1 2 3 4 5. याला भारतीय पद्धत मध्ये लिहिण्यासाठी का करा लागते भाऊ? भारतीय लोक 3 वेळा जेवतात, मग 2 वेळा जेवतात. बोंबल 1 2 3 आणि मग 1 2. नाही समजला का? समजला का नाही समजला? आता हा झाला भारतीय पद्धत. हे काय झाला? भारतीय पद्धत मध्ये मांडणी झाली. पण याला शब्दशः जर मला लिहायचं असेल तर कसं लिहायचं? 1 दश शत हजार 10,000 लक्ष म्हणजे 5 किंवा लाख. झाला. कॅन्ड्री एकच. अरे भाई झालं उत्तर. हो बाबा खोटाच वाटते रे. बॉन्ड पेपरवर लिहून देऊ. हा चला नेक्स्ट. खतरनाक प्रश्न का? 10 मिलियन मध्ये किती करोड असतात म्हणते. मी म्हणतो प्रश्न म्हणते 10 मिलियन मध्ये किती करोड असतात. भाऊ ते बू नंतरची गोष्ट. आम्ही 10 मिलियन म्हणजे होते का हात माहित पाहिजे का? नाही तर 10 मिलियन म्हणजे होते का हात माहित नाही. त्याच्यासाठी टेन्शन नाही. आपला काम सुरू करायचा. मिलियन वाला माहित आहे ना मला. एकक दशक हजार, एकक दशक हजार हिटलरच्या एकक दशक शतक हजार 10,000 100,000 मिलियन 10 मिलियन. 10 मिलियन साठी एकच लिहा लागेल ना. लिहीन का मी टकल्या. ते पहा आता मोजा. 1 10 100 1000 10,000 लाख 10 लाख. बाळा रूपांतर किती करोड आहेत असं विचारलं होतं ना. बरं ठीक आहे. तुमच्यासाठी पहिले इंटरनॅशनल पद्धत लिहू. काय ते समजून बघ. 1 10 100 1000 10,000 100,000 मिलियन 10 मिलियन. आलं 10 मिलियन. बाळा हे 10 मिलियन म्हणजे किती करोड असा त्याने विचारला. किती करोड. आता झाला तुमचं आंतरराष्ट्रीय पद्धत. तर त्याला करोड मध्ये रूपांतर करायसाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल? भारतीय पद्धत आणावं लागेल. भारतीय पद्धत यालाच नाही बोंबलू शकत का आपण? बोंबला बरं बोंबला. 1 2 3 नंतर का मा, मग 2 नंतर का मा, एकच नंबर अजून का मा. काय समजला? बोंबला आता. 1 10 100 1000 10,000 10 लाख करोड. म्हणजे हा का भाऊ 1 कोटी. 1 करोड होते. ते 10 मिलियन म्हणजे किती करोड झाले? 1 करोड. त्या हिसाबाने म्हटलंय ना बाळा प्रश्न. त्या हिसाबाने आधी मांडणी करायचा आणि त्याच्या रूपांतर करण्यासाठी रेडी राहायचा. काय समजला? त्याच्या रूपांतर करण्यासाठी रेडी राहायचा. कोई शक है किसी को? अरे क्या ये बात मगज में आई तो सामने भगे. अरे सगळ्यांना अक्षदा मिळाल्यात का? शुभमंगल. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. 10 करोड मध्ये किती मिलियन असतात? चुकता का? आता आता 10 करोड मध्ये किती मिलियन असतात? पहिले पहिले नाही 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 पहिले करोड किती असतात ते तर पाहावं लागेल ना. चला बरं 10 करोड मध्ये म्हणा. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी. आला का नाही? आता तो म्हणते किती मिलियन असतात. बया हा काव म्हणा भारतीय पद्धत. ठीक आहे. याच्या रूपांतर करू आपण कशात आता? आंतरराष्ट्रीय पद्धत. चला बरं बोमला. आंतरराष्ट्रीय मध्ये 3-3 वालच काम आहे. 3-3 वेळा बुकताच भेटते ते खा. काय 1 2 3 1 2 3 झाला. खुश. पोट भरला. काय आता बोमला. 1 10 100 1000 10,000
100,000 मिलियन 10 मिलियन 100 मिलियन ते किती बाळा 100 मिलियन तुमचा उत्तर असे प्रश्न राहतात बा सोपे आहेत का कठीण नाही आहेत सोपे आहेत कठीण नाही आहेत रे अरे क्या ये बात क्लियर हुई सबको हो एकच नंबर काम का मी खरं सांगतो अगर प्रॉपर पद्धतीने आपण समजून गोष्टीला अगर सपोज ऍक्सेप्ट केला ना कोणत्याही कशाही प्रकारच्या प्रश्नात तुम्ही इझिली असेच गोळी मारून टाका ढिसक्या चला तो थैंक यू सो मच तो कोई नया बच्चा हमारे साथ जुड़ना चाहता है तो नीचे दिए गए नंबर पे आप कॉल करके जुड़ सकते हो हमारा कोर्स अभी भी चल ही रहा है आप चाहो तो हमारे साथ जुड़ के सीखना पसंद करना चाहते हो तो बिल्कुल जुड़िएगा और अगर सपोज कोई नया बच्चा है नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले अगर कंटेंट अच्छा लगा हो तो अगर कुछ अपने बच्चे को या बच्ची को अगर फायदा हुआ हो तो पक्का कीजिएगा मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में तब तक खुश रहिए ख्याल रखिए थैंक यू सो मच टाटा बाय बाय नमस्ते शुक्रिया